आमदार ऋतुराज पाटील यांनी सोमवारी रात्री कोल्हापुरातील रामानंद नगर आणि जरगनगर इथल्या नागरिकांची भेट घेऊन विविध विकास कामांसंदर्भात चर्चा केली। सुरुवातीला त्यांनी रामानंद नगर इथल्या हरिमंदिर परिसरातील वर्षा राजपूत यांच्या घरी भेट देऊन इथल्या महिला आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। त्यांनी या परिसरात बोरवेल, रस्ते, गटरची कामं लवकरच मार्गी लावली जातील अशी ग्वाही दिली। यानंतर त्यांनी या परिसरातील अनंत लब्दे, गुरुकृपा कॉलनीतील अशोक मोरे यांच्या घरी भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला। संतोष जरग आणि शकुंतला मोरे यांनी मनोगत व्यक्त करत स्थानिकांच्या समस्या मांडल्या। आमदार ऋतुराज पाटील यांनी या परिसरातील विद्युत खांब, गटर बांधकाम तसंच ओपन स्पेसबाबत लवकरच नियोजन केलं जाईल अशी ग्वाही दिली। अतुल निंबाळकर यांच्या घरी आमदार ऋतुराज पाटील यांचं औक्षण करत स्वागत करण्यात आलं। यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी जरगनगर लेआउट क्रमांक 2 इथल्या आशियाना कॉलनीतील अशोक ओतारी यांच्या घरी भेट दिली। त्या ठिकाणी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याबाबत उपाययोजना सुचवल्या। या परिसरातील रस्ते, गटर आणि लाईटचे खांब याबाबत लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असं त्यांनी सांगितलं। या दरम्यान जरगनगर परिसरातील महिला जीवन संवर्धक मंडळ माझे माहेर संचलित शिशु आधार केंद्राला आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी रामानंद नगर आणि जरगनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।